उन्हाळ्याचं सीझन चालू आहे, तर ह्या सीझन मध्ये आपल्याला कैरी खायला येते, आधी मध्ये परत नंतर येत नाही. तर कैरीच्या सीझन मध्ये तुम्ही कधी कैरीचा भात केलाय का? जर केला नसेल तर चला आपण बघूया. नमस्कार, मी प्रमिला जांभळे. तर आज मी बनवते कैरीचा भात. तर इथे 2 कैऱ्या घेतल्या, त्यातल्या एक कैरी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे. 1 वाटी तांदूळ घेतलाय, एक 4 हिरव्या मिरच्या, अद्रक लसूण बारीक करून घेतलेले, कांदा लसूण मसाला घेतलाय. दुसरे मसाले मी कुठले घेतले नाहीत. कोथिंबीर घेतली. इथे एक बटाटा मी स्वच्छ धुवून साल काढून घेतले. मोठा एक कांदा चिरून घेतलाय आणि एक मोठं टमाटे चिरून घेतलेलं आहे. तर आता ही कैरीची साल काढलेली अगोदर मी कैरी किसून घेते. तर इथे मी कैरी किसून घेतली आहे. सगळे घेतले नाही, थोडीशी घेतली का तर जास्त आंबट भात होईल म्हणून थोडी घेतलेली आहे. तुम्हाला जर दही भात ही जर आंबट जास्त खायची सवय असेल तर पूर्ण 1 कैरी 2 कैरी तुम्ही भात किती करणार आहोत त्याच्या अंदाजानं तुम्ही कैरी घ्या. मी फोडणीसाठी तेल ओतून घेतले आणि तेल छान असं तापलेलं आहे. तर मी फोडणीला जिरी मोहरी टाकून घेते. तर जिरी मोहरी अगोदर आपल्याला तडतडू द्यायची. जिरी मोहरी छान अशी तडतडली, मी कांदा टाकून घेते. अगोदर लसूण टाकला नाही का तर लसूण करपतोय म्हणून अद्रक लसूण मी कांद्यासोबतच तळून घेतले. त्याला एक 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ती पण कांद्यासोबत टाकून घेतले. तर हे तर कढीपाला टाकून घेते. कढीपाला पण छान असा तेलामध्ये तळतोय कांद्यासोबत. तर बघा कांदा छान असा लाल झालेला आहे, पूर्ण पण आपल्याला करपू द्यायचा नाही. आता ह्यात मी घेते कैरी टाकून. कैरी सोबत टमाटर पण टाकून घेते. टमाटर मी मोठे मोठे चिरलेले आहे, तेलामध्ये मऊ होते. कोथिंबीर घेतली, कोथिंबीर पण मी टाकून घेतली. कांदा लसूण मसाला घेतलेला छान असं हे तेलामध्ये मी मिक्स करून घेते. तर ही बटाट्याची साल काढून धुवून घेतलेले बटाटा पण ह्यात टाकून घेते. एक अर्धा चमचा हळद घेतली, हळद पण छान असं तेलामध्ये मी मिक्स करून घेते. तर 1-2 मिनिटं मी असं तेलामध्ये वाफलू देणार आहे. इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर आता ह्यात मी पाणी ओतणार आहे, पाणी मोजून ओतते. एक वाटी तांदळासाठी मी 3 वाट्यात पाणी ओतून घेते. 2 वाट्या ओतलं तर पूर्णच भात मोकळा होते, म्हणून मी 3 वाट्या ओतून घेते. आता ह्यात मी टाकते चवीनुसार मीठ. मीठ टाकून आता ह्या पाण्याला आपल्याला चांगली खळाखळा उकळी येऊ द्यायची. तर पाण्याला छान अशी उकळी येते तोपर्यंत मी काय करते, तांदूळ धुवून घेते. तर 2 पाण्याने मी छान असं तांदूळ धुवून घेतलेले आहेत. तोपर्यंत इकडं वर पण पाण्याला छान अशी उकळी आली. तर आता मी ह्यात तांदूळ टाकून घेते. छान अशी उकळी आलेली आहे, मी तांदूळ टाकून घेतले. ह्याला छान असं मिक्स करून घेते. आता आपल्याला चांगला भात शिजवून घ्यायचा आहे. लगेच झाकण ठेवायचं नाही, ज्यावेळेस पाणी कमी होईल त्यातलं त्यावेळेस झाकण ठेवायचं. तर आता ह्यातलं पाणी आटलेलं आहे, अजून थोडं पाणी. आता मी गॅस कमी केलेला आहे आणि जास्त पण तांदूळ भात हलवायचा नाही, सारखं 1दा-2दा मिक्स होण्यासाठी थोडं हलवलंय. आता मी ह्याला झाकून ठेवते 1-5 मिनिटासाठी बारीक गॅस करून, म्हणजे थोडंसं पाणी आहे ती पण आटलं जाते. तर 1-5 मिनिट मी झाकून ठेवलेलं बारीक गॅसवर. तर बघा किती छान असा भात शिजलेला आहे. त्याला मी एका ताटामध्ये काढून घेते. अशा प्रकारे आज मी कैरीचा भात मस्तपैकी बनवून घेतलाय. कसा झाला, कसा वाटला तुम्हाला, नक्कीच मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.